काय मातीने भरले सगळं तुम्ही त्याला काढायला पण प्रॉब्लेम येणार आहे. आडवी पडली म्हटल्यावर शक्य नाही. हा कांद्याचं पण घेऊयात आपण. आपण कांदा पीक घेतलं होतं. कांदा पिकाचं हे गाराचे आणि नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आता नुकसान आता किती होतंय हे काही लगेच सांगता यायचं नाही, कारण कांदा साठवणुकीसाठी चाळीमध्ये टाकायचा होता. पण आता हे गाराचा मार लागल्यामुळं कांदा साठवणुकीसाठी हे नाहीये, योग्य हे नाहीये त्याचे साठवण क्षमता. आता जी काय अपेक्षा होती आपल्याला त्या अपेक्षा न करता जे काय आहे, जे काय मिळेल आपल्याला ते आपण आता योग्य जे काय मिळेल त्या भावाने विकावं लागणार आहे आपल्याला, कारण साठवणुकीसाठी त्याची साठवण क्षमता कमी झालेली आहे. आता मौजे देहू मध्ये आपण शेत जमिनींची पाहणी करतोय. देहू परिसरामध्ये माझ्याकडे 6 गावं आहेत. मी सहाय्यक कृषी अधिकारी. तर आमच्या 31 मार्च पासून सलग आजपर्यंत कालपर्यंत अवकाळी पाऊस, गारपीट आणि धुमाकूळ घालून माझ्या शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. आम्ही प्रत्यक्ष प्राथमिक अहवाल हा शासनाला 2 दिवसापूर्वीच कळवलेला आहे. परंतु पंचनामे करताना ग्रामविकास अधिकारी असतील, सहाय्यक कृषी अधिकारी असतील, पोलीस पाटील असतील, त्या गावचे स्थानिक शेतकरी बांधव असतील, त्यांना सोबत घेऊन आम्ही प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतपिकाचे नुकसान जिथे झाले तर आम्ही प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करणार आहोत. आणि ह्या पंचनाम्यामध्ये माझा एकही शेतकरी बांधव नुकसानग्रस्त पीक ज्यांचं असेल तो वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ. पण मॅडम आतापर्यंत जी पाहणी झाली त्यामध्ये कोणकोणत्या पिकांचं नुकसान झालं? त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो कांदा आहे तो पावसाने तडाखा दिल्यामुळे भिजलाय. तो स्टोरेजमध्ये पूर्ण सडणार आहे. काही पिकांचं गहू पिकाचं काढणी होतानाच पाऊस चालू झाल्यामुळे त्याही पिकाचं भयंकर नुकसान झालंय. आणि त्यानंतर फळपिकं असतील त्याला गारांमुळे स्क्रॅचेस पडलेले आहेत. बाकीची जी काही भाजीपाला पिकं आहेत त्यांचंही नुकसान झालेलं आहे या भागामध्ये.